वर्षभर टिकणारं व चवीला आंबट गोड असं आंब्याचं लोणचं कसं करायचं ते आपण बघणार आहोत. त्यासाठी भरणी कोणती वापरायची, आंबा कोणता वापरायचा, हे सगळं काही मी पुढं सांगणार आहे. तर मी वापरते ते म्हणजे या तिन्हीपैकी कोणतीही भरणी वापरली तरीही चालते. शक्यतो चिनी मातीची वापरली तर आणखीनच चांगलं राहील आणि नाहीतर मग काचेची. तर मी तर खूप जास्त होतं म्हणून पहिल्या भरण्या दोन्ही पण त्याच्यामध्ये एकात लोणचं होतं म्हणून मी शक्यतो ह्या प्लॅस्टिकच्या भरणीत भरले, पण नंतर ते काढून मी दुसऱ्या भरणीत भरणार आहे. तर त्याच्यासाठी हे आंबे जे वापरलेत ते गावरान आहेत, पण खूप जास्त आंबट नाहीत. त्याच्यामुळं जसे आंबा आहे त्याप्रमाणे याचं साहित्य टाकणार आहे. आता आमच्याकडं घरीच विळी आहे, त्यामुळं आम्ही आंबे घरीच फोडतो. तशी बाहेरून फोडून आणण्याची तशी सोय पण नाही आमच्याकडं आणि आमच्याकडं घरीच फोडतात आणि सोपं पण असतं घरच्या घरी पण फोडायला. आणि त्यामधले लगेचची लगेच ज्या कुळी असते, जी बारीकमधलं जे मऊ बी असतं ते लगेच काढता येतं आणि त्याला स्वच्छ परत मग पाण्याने किंवा कशाने धुवत बसायची गरज लागणार नाही. आणि ह्या आंब्याच्या फोडी ज्या आहेत त्या सगळ्या एक एक करून त्याचं बी काढून घेतलं आणि स्वच्छ कपड्याने पुसून हे एवढ्याशा ह्या बाजूला करून जे काही आणखी जे बारीक जे मधली जी कोय बारीक झाली असती ती लागली असती ती पण सगळी स्वच्छ अशी पसरून कपड्यावरती टाकली की ते सगळं निघून जातं आणि त्याच्यामध्ये जे मॉइश्चर तयार झालेलं असतं तेही सुकून त्याला परत पाणी सुटत नाही. आणि त्याच्यासाठी आता हे सगळं साहित्य वापरलं आहे. आता त्याच्यासाठी चटणी, हळद, परत ही मोहरी आहे, लसूण आहे, परत धने, मेथी दाणे, परत या ठिकाणी मीठ, हे सगळं साहित्य परत एक एक करून मी टाकताना सांगेलच. आता या ठिकाणी तडका तयार करते. त्या तडक्यासाठी थोडंसं तेल ठेवलं, त्यामध्ये मोहरी, जी अख्खी मोहरी आहे ती टाकली. ती फुटली की मग त्यामध्ये जे आपण मेथ्या टाकल्यात, थोड्याशा मेथ्या 2 चमचे मेथ्या टाकल्यात आणि त्याच्यानंतर 1 ते 1.5 चमचा लवंग, 1 ते 1.5 चमचा मिरे आणि जो लसूण अख्खा घेतलेला आहे तो त्याला थोडंसं ठेचून घेतला, म्हणजे त्याची पेस्ट तयार करून घेतली. पेस्ट खूप बारीकही केलेली नाही, थोडी जाडसरच ठेवलेली आहे आणि ती लालसर रंगावर तळून घ्यायची. आणि त्याच्यानंतर मग हे बाकीचे जे साहित्य आहे ते त्या फोडीवरती मिसळून घ्यायचे. आता या ठिकाणी हा थोडासा लाल झाला की मग हे थोडंसं बाजूला उतरून ठेवायचे. आता हे थोडंसं थंड झालं आहे तेल म्हणून परत गरम गॅस चालू केला आणि थोडंसं लालसर तळून घ्यायचं. तर या ठिकाणी हे लालसर तळलं की मग हे थोडंसं बाजूला काढायचं आणि थंड झाल्याच्यानंतर हे मिश्रण फोडीवरती टाकायचं, कारण गरम टाकलं तर फोडी ही परत गरम होतात. आणि गॅस बंद करून त्यामध्ये हिंग टाकलेले. आता हे हिंग टाकलं की त्याला खूप जास्त तळू द्यायचं नाही, कारण ते तळलं की मग त्याचा पूर्ण वास निघून जातो. तर गॅस बंद केला की लगेचच ते हिंग टाकलेले आणि हे बाजूला ठेवून थंड करायला ठेवून द्यायचे. आता हे ज्या फोडी आहेत त्या पण कोरड्या झाल्यात. आता त्यामध्ये सगळं साहित्य मिसळून घ्यायचे. आता चटणी आपल्या आवडीनुसार, कमी तिखट लागत असेल तर थोडं कमी टाकलं तरी चालते. आता या ठिकाणी मी 1 ते 2 चमचे हळद टाकली आणि 1 वाटी लाल तिखट टाकले. लाल तिखट हे तिखटच आहे, तसं काही कमी तिखट नाही आहे, कारण एवढ्या फोडींना 1 वाटी लाल तिखट लागतंच. आणि 1 ग्लासभर मीठ टाकलेलं आहे. आता मिठाचा हे असं सगळ्या फोडींवर पसरून टाकलं तर सगळ्या फोडींना लवकर बसतं. आणि त्याच्यानंतर हे जे मोहरीचं पीठ तयार केलं होतं त्याच्यानंतर यावरती मोहरीच्या पिठाचा थर दिला आणि हे सगळं एकत्र होण्यासाठी एकावर एक मिठाचा 1 थर आणि मोहरीचा 1 थर केला तर मिक्स करायला खूप जास्त अवघड जात नाही. आणि त्याच्यानंतर परत आणखी 1 थर मोहरीच्या पिठाचाच दिला, म्हणजे हे सगळं चांगल्या प्रकारे मिसळलं जातं. आणि 1 ग्लासभर जे मीठ होतं ते एवढ्या आंब्याला पुरेसं आहे म्हणजे. आणि त्याच्यानंतर हा मसाला टाकला आहे, जे रेडीमेड पॉकेट भेटतं तो मसाला टाकला आहे. हा नाही टाकला तरी पण चालतो, पण या मसाल्यानं आणखीच
त्याची थोडंसं टेस्ट आणखी चांगली लागते, म्हणून मी मसाला पण वापरला आहे. आणि हे जे लसण जे काही तळून ठेवलं होतं जे साहित्य ते थंड झालेलं आहे. आणि थंड झाल्याच्यानंतर या मसाल्यावरती हे टाकून घ्यायचं. आणि आता ही मोहरीची डाळ आहे. आता यावेळेस मी मोहरीची डाळ अजिबात वापरली नाही, नाहीतर दरवर्षी मोहरीची डाळ पण टाकते. पण हे थोडंसं गावरान पद्धतीच्या करण्यामुळं मी जास्त तर ही मोहरीचं पीठ घरच्या मोहरीचंच पीठ वापरलं आहे. आणि त्याच्यानंतर हे गरम करून थंड करायला ठेवलेलं हे तेल या सगळं फोडीवरती टाकून घ्यायचं. आता हे उरलेलं जे काही तेल आहे तेही सगळं हे तेल साधारण एक पाव किलोच्या वरती म्हणजे 1-1.5 ग्लास तेल आहे. म्हणजे हे आंबे आहेत 3 ते 4 किलो 3 किलो आंबे आहेत. हे साधारण आंबे नगावर आणले होते, त्याच्यामुळं एवढं ॲक्युरेट याचं माप नाही, पण 1-2.5 डझन आंबे होते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचे. आता हे फोडणीला सगळं हा मसाला या फोडणीला लागेपर्यंत हे सगळं चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचं. नाहीतर मग काही फोडणीला जर नाही लागलं तर त्या ठिकाणी थोडंफार बुरशी येण्याची पण शक्यता असते. आता हे सगळं या फोडणीला लागेपर्यंत सगळं मिक्स करून घेतलं आहे. आणि आता हे लोणचं रात्रभर असंच ठेवणार आहे. आता करायलाच उशीर झाला होता, त्यामुळे असं रात्रभर झाकून ठेवणार आहे. मग हे थोडंसं मऊ पडलं की मग भरणीत भरायलाही सोपं जातं. साधारण 2-3 तासात हे लोणचं मऊ पडतं आणि त्याच्यानंतर हे भरायलाही सोपं जातं. आता मी सध्या तर या प्लॅस्टिकच्याच भरणीत हे लोणचं भरलेलं आहे. आणि हे एका दिवसानंतर मग थोडंसं कमी झालं की मग हे काचेच्या भरणीत भरणार आहे. कारण गेल्या वर्षीचं लोणचं या भरणीमध्ये आहे. तशी चिनी मातीची पण भरणी आहे माझ्याकडं, पण हे थोडंसं आणखी मऊ पडलेलं नाही, त्यामुळे त्याच्यात अवघड चाललं म्हणून मी या भरणीतच ठेवले. आणि हे दुसऱ्या दिवशी हे बघा आता हे मस्त मऊ पडले. आणि हे आहे गेल्या वर्षीचं लोणचं, अगदी जशाला तसं. कलरही त्याचा खूप काही बदललेला नाही. आणि या भरणीमध्ये आता हे लोणचं मी भरून ठेवणार आहे. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला भेटूयात नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.